टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नागपूर शहरात घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर गेल्या 6 दिवसापासून या चिटणीस पार्क परिसरात संपूर्ण संचारबंदी लागलेली होती आणि आता ही संचारबंदी उठवण्यात आली। त्यानंतर जर आपण बघितलं तर 6 दिवसानंतर दुकान जे आहे ते उघडायला सुरुवात झालेली आहे। आपण या कटिंगच्या दुकानात आलो आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की साफसफाई जी आहे ते केली जात आहे आणि या ठिकाणचं जर चित्र आपण बघितलं तर दुकान उघडलेलं आहे। आता कुठे जो नागरिकांना आहे तो मोठा दिलासा या ठिकाणी मिळताना दिसते आहे। या दुकानात आपण जर बघितलं तर 6 दिवसापासून, दादा काय सांगाल, 6 दिवसापासून जवळपास बंद होतं जी। 6 दिन से घर में बैठे हुए थे। यानी क्या लगता था आपका दुकान एकदम चौक में, यहीं पे सारा हिंसाचार हुआ था? हाँ, खुलेगा नहीं खुलेगा ऐसा एहसास हो रहा था कि महीना भर 2 महीना बंद हो तो नहीं रहेगा, भूखे मरने की नौबत ना आ जाए, इस टाइप का लग रहा था। बहुत अच्छा हुआ कि जल्दी से जल्दी खुल गया और शांतिपूर्ण वातावरण है। ये 3-4 दिनों में असर हुआ है आपके धंधे में? बहुत ज़्यादा असर हुआ। दुकानदार सांगतात आहे धंद्यावर मोठा असर झाला आणि एकंदर ग्राहक सुद्धा जे आहे अगदी दुकान उघडल्याबरोबर ग्राहक आलेला आहे। काय सांगाल, गेल्या 6 दिवसापासून कटिंग दाढी करायला? खरं आहे तुमचा, 6 दिवसापासून नागपूरमध्ये एक कर्फ्यूचं वातावरण होता आणि मला पण आज एक शेविंग करून घ्यायची होती। रविवार आहे आणि जसंच मला कळालं की कर्फ्यू लिफ्ट झाला आहे, 3 वाजतापासून नागपूर शहर पूर्णपणे उघडणार आहे, तसंच मी माझ्या गाडी काढून शेविंग करायला आलो इथं आणि मनामध्ये खूप समाधान आहे की आपला नागपूर पूर पदार्पण करतो आहे आणि एकच सांगतो, मस्त नागपूर, आमचा नागपूर, आम्हा सर्वांचा नागपूर, मस्त नागपूर। असंच शांत नागपूर राहिलं पाहिजे नेहमीच, आणि नागपूर शांतच होता, शांतच आहे, शांतच राहणार। एखादी घटना घडली आहे ते खूपच दुर्दैवी आहे। भविष्यात अशी घटना कुठेही घडू नये अशी माझी प्रार्थना आहे आणि नागपूर जसा होता तसाच राहणार, मस्त होता मस्त राहणार। मस्त होतं आणि मस्तच राहणार नागपूर। दुकानदार सुद्धा आपल्या सोबत आहे। दादा काय सांगाल, किती या 6 दिवसामध्ये फरक पडलं? आज तुम्हाला आता संचारबंदी उठली आणि दुकान उघडण्याची संधी? सर अभी 7 दिन के बाद में हमने जब दुकान खोल रहे हैं तो खुशी तो हो रही है, पर दुख इस बात का है कि हम कम से कम 15 दिन बैक हो गए हैं। आज हमारा जो रूटीन था वो रूटीन हमारा चेंज हो गया है, पर किस्मत हमारी अच्छी है कि आज जल्दी खुल गया है तो हमारा अभी व्यवस्था चलेगा और यहाँ से अब हम अच्छा स्वागत करेंगे नागपुर के लिए। और नागपुर वैसे भी शांतिपूर्वक शहर है हमारा, कि ना किसी से बैर है ना किसी से ये झगड़ा है, पर हम सब प्यार से मोहब्बत से रहते हैं और भविष्य के लिए यही दुआ करते हैं कि आइंदा ऐसी स्थिती ना पैदा हो। नक्कीच सगळ्यांनाच असं वाटते की नागपूर शहर शांत आहे आणि शांतच राहावं। ते शहर जे आहे ते कुठेही त्याच्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही हिंसाचार किंवा ह्या गोष्टी होऊ नये। आता हळूहळू जे आहे ते सगळेच दुकानं आपण या ठिकाणी बघतो आहे की उघडायला सुरुवात झालेली आहे आणि एकंदर जर परिस्थिती बघितली तर नागपूर शहर आता पूर्णपणे रुळावर येताना दिसते आहे। नागपूर ची सेवा जी आहे ती आता नागरिक या ठिकाणी उपभोक्तांना सुद्धा आता थोड्याच वेळामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल, कारण आता शहर खऱ्या अर्थाने पूर्णपणे उघडायला सुरुवात झालं आहे। कॅमेरामन साई सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।